नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं आसान हे लर्निंग विथ रोडगे सर या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे। या ठिकाणी आपण एक बेसिक कन्सेप्ट शिकणार आहोत। काय तर दिलेल्या अंकापासून कशापासून अंकापासून आपल्याला मोठ्यात मोठी संख्या आणि लहानात लहान संख्या तयार करायची शिकायची। हा कन्सेप्ट विविध स्पर्धा परीक्षेत जसे की 4वी 5वी 7वी स्कॉलरशिप असेल, नवोदय असेल, MMS असेल, यामध्ये संख्या तयार करून त्यातील फरक, त्यातील बेरीज अशा प्रकारचे प्रश्न सोडवता येतात। तर या ठिकाणी आपल्या सर्वांना माहित आहे की आपल्याला या ठिकाणी दिलेले अंक घ्यावे लागतील। दिलेले अंक समजा या ठिकाणी मी घेतले 3, या ठिकाणी घेतला 1, 4, 2, हे अंक घेतले। तर या ठिकाणी आपल्याला काय करायचंय, तर या ठिकाणी आपल्याला मोठ्यात मोठी संख्या तयार करायला सांगितले। त्याचबरोबर लहानात लहान संख्या तयार करायला सांगितले। तर या संख्या तयार करताना आपल्याला असेंडिंग ऑर्डर, डिसेंडिंग ऑर्डर, संख्येचा चढता क्रम, उतरता क्रम माहित पाहिजे। आपल्याला यामध्ये मोठ्यात मोठी संख्या विचारलं तर उतरता क्रम म्हणजेच या ठिकाणी डिसेंडिंग ऑर्डर कन्सेप्ट माहित पाहिजे। कोणता? डिसेंडिंग ऑर्डर, त्यालाच आपण म्हणतो काय म्हणतो? उतरता क्रम। उतरत्या क्रम मध्ये काय असतं, तर उतरत्या क्रमामध्ये मोठ्या संख्येपासून लहान संख्यापर्यंत लिहित जायचं असतं। मोठ्या संख्येकडून लहान संख्या लिहिणे म्हणजेच या ठिकाणी डिसेंडिंग ऑर्डर। या ठिकाणी दिलेल्या संख्येमध्ये सर्वात मोठी संख्या आधी लिहायची। सर्वात मोठी संख्या चार आहे, 4 लिहिलं। त्यानंतर कमी ज्या संख्या आहेत, लहान अशा संख्या लिहित जायचं। मग 4 पेक्षा लहान संख्या कोणती? यापैकी 4 पैकी लहान संख्या 3 आहे, तर 3 लिहिणार। 3 पेक्षा लहान संख्या कोणती? 2 आहे, तर 2 या ठिकाणी लिहिणार। 2 पेक्षा लहान संख्या कोणती? 1 आहे, 1 लिहिणार। अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी 4321 ही मोठ्यात मोठी संख्या तयार झालेली आहे 3, 1, 4 पासून। कशापासून? 3, 1, 4, 2 या अंकापासून मोठ्यात मोठी संख्या कोणती तयार होणार आहे, तर 4321। आता याच अंकापासून आपल्याला लहानात लहान संख्या तयार करायची। याच फक्त इथे एक लक्षात ठेवा, जसं इथं असेंडिंग ऑर्डर केलं तर या ठिकाणी काय करणार तुम्ही, डिसेंडिंग ऑर्डर केलं तर या ठिकाणी तुम्हाला करायचंय असेंडिंग ऑर्डर। आता असेंडिंग ऑर्डर म्हणजे काय, तर लहान संख्या लिहित मोठी संख्या लिहित जायची। कोणती संख्या लिहित जायचे? मोठी संख्या लिहित जायची। मग या ठिकाणी आपल्या सर्वात आधी लहान संख्या लिहायची। यापैकी सर्वात आधी लहान संख्या कोणती आहे? संख्या म्हणजेच अंक, लहान अंक कोणता आहे? सर्वात लहान अंक आहे 1। त्यापेक्षा थोडस आता मोठं लिहित जायचं। 1 पेक्षा मोठी संख्या कोणती आहे? 1 पेक्षा मोठी संख्या आहे 2, तर 2 लिहिणार। 2 पेक्षा मोठी संख्या कोणती आहे? तर 3 लिहिणार। 3 पेक्षा मोठी संख्या कोणती आहे? तर 4 लिहिणार। अशा प्रकारे या ठिकाणी 1234 ही लहानात लहान संख्या तयार झालेली आहे। आता आपल्याला विविध स्पर्धे परीक्षेमध्ये काय प्रश्न विचारतात, दिलेल्या अंकापासून मोठ्यात मोठी आणि लहानात लहान संख्येची बेरीज किती, मग या दोन्हीची बेरीज करायला लागणार, किंवा दोन्हीचा फरक किती, तफावत किती, तर त्या ठिकाणी आपल्याला वजाबाकी करावं लागणार। हे झालं तर पहिलं एक्झाम्पल। आता आपण दुसरं एक्झाम्पल पाहूयात, पण या ठिकाणी थोडासा ट्विस्ट क्वेश्चन मध्ये घेतो। या ठिकाणी सर्व नंबर, या ठिकाणी नॅचरल नंबर डिजिट होते, पण या ठिकाणी मी घेताना काय करणार, 0 घेणार आहे, 6 घेणार आहे, 3 घेणार आहे, त्यानंतर 8 घेणार आहे। किती घेणार आहे? 8 घेणार आहे। तर 0 घेतल्यामुळं छोटासा फरक येणार आहे, स्मॉलेस्ट नंबर म्हणजेच लहानात लहान संख्या लिहिताना थोडासा बदल करावा लागतो। मोठ्यात मोठ्या संख्येमध्ये कुठल्याही प्रकारचा बदल करायचा नाही। तर पुन्हा एकदा व्यवस्थित समजून घ्या विद्यार्थी मित्रांनो। या ठिकाणी आपल्याला करायचं काय, जेव्हा मोठ्यात मोठी संख्या तुम्हाला लिहायची किंवा तुम्हाला लहानात लहान संख्या तयार करायची, तर या ठिकाणी सेम या दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या। मोठ्यात मोठी म्हणले की असेंडिंग ऑर्डर, चढता क्रम, आणि लहानात लहान संख्या म्हणले की डिसेंडिंग ऑर्डर म्हणजे उतरता क्रम। असेंडिंग ऑर्डर मध्ये मोठ्याकडून लहानाकडे लिहित जायचं आणि
या ठिकाणी डिसेंडिंग ऑर्डर मध्ये मोठ्याकडून लहानाकडे लिहित जायचं आणि असेंडिंग ऑर्डर मध्ये लहानाकडून मोठ्याकडे लिहित जायचं, ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. बर, या ठिकाणी मोठ्यात मोठी संख्या तयार करायची जर असेल तर आपल्याला कन्सेप्ट काय सांगितलाय, तर आपल्याला डिसेंडिंग ऑर्डर लिहायची. डिसेंडिंग ऑर्डर म्हणजे काय, मोठ्याकडून लहान लिहायचं. मग यापैकी मोठा अंक कोणता आहे, मोठा अंक 8 आहे. 8 पेक्षा आता मोठ्याकडून आपल्याला कुठून लिहित जायचं, लहानाकडे. मग लहान अंक कोणता आहे, 8 पेक्षा लहान अंक कोणता, 8 तर घेतले, 8 पेक्षा लहान आहे 6, 6 घ्या. 6 पेक्षा लहान 3 आहे, 3 घ्या. आणि 3 पेक्षा लहान कोणता आहे, 0 घ्या. अशा प्रकारे 0, 6, 3, 8 पासून मोठ्यात मोठी संख्या 8630 तयार झालेली आहे. आता आपल्याला या ठिकाणी लहानात लहान संख्या तयार करायची, पण या ठिकाणी थोडंसं ट्विस्ट आहे बाळांनो. काय, आपल्याला प्रश्नात थोडंसं असं देतात की 4 अंक तयार करा, 3 अंक तयार करा. जर आपण हा जसाला जसा इथं कन्सेप्ट वापरला तर काय होतं पहा, या ठिकाणी लहानात लहान संख्या लिहिताना असेंडिंग ऑर्डर म्हणजे लहानाकडून मोठ्याकडे असं जर लिहिलं तर फरक काय पडतो पहा. चुकणार आहे उत्तर, पहिल्यांदा समजून घ्या काय मिस्टेक होणार आहे. तर सर्वात लहान 0 नंबर घेतला, त्यानंतर तुम्ही त्याच्यापेक्षा थोडा मोठा नंबर घेतला 3, त्यानंतर नंबर घेतला तुम्ही 6, त्यानंतर मोठा घेतला तुम्ही 8. तर हे आपलं आन्सर चुकलेलं आहे, चुकी झालेली आहे. का, कारण की प्रश्नात असं म्हणतात दिलेल्या 4 अंकापासून मोठ्यात मोठी 4 अंकी लहानात लहान 4 अंकी संख्या तयार करा. तर ही 4 अंकी तयार झाली, बरोबर आहे. पण या ठिकाणी जर तुम्ही पाहताल तर ही 4 अंकी संख्या तयार झालेली नाही. समोर 0 असल्यामुळे ही फक्त 3 अंकी तयार झाली, म्हणून हे उत्तर चुकलेले. मग आपल्याला लहानात लहान मध्ये काय कंडिशन लक्षात ठेवायची, तर 0ला जर 0 अंक दिलेला असेल तर 0ला ऑलवेज सेकंड प्लेसला ठेवायचं, 2 नंबरला लिहायचं. कुठं लिहायचं, 2 नंबरला लिहायचं. पुन्हा एकदा मी काय म्हटलंय पहा, यामध्ये जर दिलेल्या अंकामध्ये 0 असेल तर 0ला सेकंड प्लेसला म्हणजे 2 नंबरला लिहायचे. कसं लिहायचं नीट समजून घ्या. आता इथं 0 दिलाय तर 0 आपल्याला तर माहिती आहे लहानाकडून मोठ्याकडे लिहायचं. मग 0 पहिल्यांदा लहान दिसतो तर 0 लिहायचा नाही. 0 लिहिण्याचं कंडिशन आहे 0ला सेकंड नंबरला सेकंड प्लेसला ठेवायचं असतं, लिहायचं असतं. मग 0 सोडून दुसरी कोणती लहानात लहान संख्या या ठिकाणी दिसते, तर 0 सोडून या ठिकाणी 3 लहानात लहान संख्या दिसते, तर तुम्ही 3 ही संख्या लिहून घेणार. आता बिंदास न विचार करता 0 2 नंबरला लिहायचं. 0ला काय करायचं, 2 नंबरला लिहायचं. त्यानंतर 3 झाले, 0 झाले. आता त्यापेक्षा मोठी संख्या, कशापेक्षा, या दोन्हीमध्ये आपल्याला काय करायचंय, असेंडिंग ऑर्डर लहानाकडून मोठ्याकडे. मग या दोन्हीमध्ये लहान संख्या कोणती, 6 आणि 8 मध्ये लहान आहे 6 आणि सर्वात मोठी संख्या 8 आहे. अशा प्रकारे लहानात लहान संख्या तयार होणार आहे 4 अंकी. लहानात लहान संख्या कोणती होईल, 3068. 3068. अशा प्रकारे हा बेसिक कन्सेप्ट आहे. यावरून आपल्याला पुढच्या व्हिडिओमध्ये भरपूर एक्झाम्पल आपण या ठिकाणी पाहणार आहोत. वेगवेगळे एक्झाम्पल आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तरी पण आपल्या सर्वांसाठी एक एक्झाम्पल या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न करतो. पहा या ठिकाणी प्रश्न काय, आता शिकवलेल्या कन्सेप्टवर हा प्रश्न आहे. दिलेल्या अंकापासून मोठ्यात मोठी व लहानात लहान संख्या तयार करणे, ह्या हेडिंगवर हे 2 क्वेश्चन आपल्याला सॉल्व्ह करायचे. पहिला क्वेश्चन काय दिलाय पहा, तर 4, 7, 5, 3 या अंकापासून तयार होणारी मोठ्यात मोठी व लहानात लहान संख्येची संख्या तयार करा. आत्ताच शिकलो तसंच पुढच्या गणितामध्ये काय असणार आहे, संख्या जर तयार झाली त्याची बेरीज करा, मोठ्यात मोठे व लहान संख्येतील फरक, असा प्रश्न असणार आहे. आता या ठिकाणी मागील कन्सेप्ट शिकवलाय त्याचप्रमाणे आपल्याला काय करायचंय, मोठ्यात मोठी संख्या तयार करायची, मोठी संख्या तयार करायची. कोणती संख्या तयार करायची, मोठी संख्या तयार करायची. आणि दुसऱ्यांदा कोणती संख्या तयार करायची, लहान संख्या तयार करायची. आता आपण शिकलो आहे की मोठी संख्या कशी तयार करणार. मोठ्या संख्या तयार करताना आपल्याला काय करायचं, तर डिसेंडिंग ऑर्डर मध्ये लिहायचे, म्हणजे उतरत्या क्रमाने हे अंक लिहायचे. हे अंक उतरत्या क्रमाने लिहायचे. म्हणजे सर्वात मोठा नंबर आधी घ्यायचा, म्हणजे आधी येणारे 7, त्यापेक्षा लहान मोठ्याकडून लहानाकडे लिहित जायचं. 7 पेक्षा लहान कोणता आहे, 5 आहे. 5 पेक्षा लहान कोणता आहे, 4 आहे. 4 पेक्षा लहान कोणता आहे, 3 आहे. अशा प्रकारे मोठ्यात मोठी संख्या तयार झाली 7543. आता लहानात लहान संख्या तयार करायची तर आपल्या सर्वांना माइंडमध्ये फिक्स पाहिजे की जेव्हा लहानात लहान संख्या विचारतात तेव्हा आपल्याला
डिसेंडिंग ऑर्डर लिहायचं का असेंडिंग ऑर्डर लिहायचं हे लक्षात बसणं गरजेचं आहे. यामध्ये आपण काय केलं, डिसेंडिंग ऑर्डर. तर आता इथं असेंडिंग ऑर्डर लिहावं लागते. असेंडिंग ऑर्डर म्हणजे काय, लहानाकडून मोठ्याकडे. मग सर्वात आधी लहान नंबर घ्यायचा. यापैकी सर्वात आधी लहान नंबर कोणता आहे, तर 3 लहान आहे, त्याच्यापेक्षा मोठा, लहानाकडून मोठ्याकडे लिहित जायचं. मग मोठा नंबर कोणता आहे, 4. 4 पेक्षा मोठा नंबर कोणता आहे, 5. 5 पेक्षा मोठा नंबर कोणता आहे, 7. याला रिव्हर्स लिहित आलं तरी चालतं. या प्रकारे आपला लहानात लहान संख्या तयार होते. आता दुसरं जे गणित घेतलं त्यावर हे सेकंड एक्झाम्पल पहा. या ठिकाणी 0 दिलेला आहे, तर 0 दिलेला असेल तर आपल्याला या ठिकाणी काय करता येतं पहा. 0 दिलेला असेल तर या ठिकाणी आपल्याला काय करावं लागतं, जेव्हा आपल्याला मोठी संख्या तयार करायची, काय करायची, मोठी संख्या तयार करायची किंवा लहान संख्या तयार करायची, तर तेव्हा एक काळजी घेणं गरजेचं आहे. मोठ्या संख्येवेळेस काय अडचण नाही, पण जेव्हा लहान संख्या तयार करायची तेव्हा 0 असल्यामुळं आपल्याला याच्यात थोडासा बदल करावा लागतो. मोठ्यात मोठी संख्या तयार करायची तर डिसेंडिंग ऑर्डर म्हणजे काय, मोठ्याकडून लहान. यामध्ये सर्वात मोठा नंबर किंवा अंक कोणता आहे, सर्वात मोठा अंक 6 आहे, मोठ्याकडून लहानाकडे लिहित जायचं. मग याच्यापेक्षा लहान नंबर 5 आहे, मग याच्यानंतर लहान नंबर 4 आहे, आणि याच्या नंबर लहान नंबर 1 आहे, आणि त्यानंतर लहान नंबर 0. अशा प्रकारे मोठ्यात मोठी संख्या 65,410 या ठिकाणी आलेली आहे. पण जेव्हा लहानात लहान संख्या विचारली पण 0 दिलेला अंक आहे, तर 0ला सुरुवातीला घ्यायचं नाही, 0ला सेकंड प्लेसला घ्यायचं. मग 0 नंतर कोणती मोठी संख्या या ठिकाणी 1 आहे, 1 घ्या. 1 नंतर 0 हा सेकंड प्लेसला ऑलवेज घ्यायचा आहे. मग आपल्याला लहानाकडून मोठ्याकडे लिहित जायचं. तर या ठिकाणी 0 झाला, 1 लिहिला. आता यापैकी सर्वात लहान अंक पहा, कारण की लहानाकडून मोठ्याकडे लिहायचे. सर्वात लहान अंक आहे 4. 4 पण लिहिला, 1 पण लिहिला, 0 पण लिहिला. आता राहिलं काय, 6 आणि 5 मध्ये लहान नंबर आहे 5, आणि 5 पण लिहिला, तर शेवटचा नंबर राहिला 6. अशा प्रकारे लहानात लहान संख्या होणार आहे 10,456. पहा या ठिकाणी पूर्ण कन्सेप्ट मी एक्सप्लेन केलेला आहे. 4 एक्झाम्पल या ठिकाणी घेतले. आता यावरती नेक्स्ट व्हिडिओमध्ये प्रॉपर स्पर्धा परीक्षेमध्ये कशा प्रकारे एक्झाम्पल विचारले जातात ते मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. जर आपणास व्हिडिओ आवडत असतील तर आसान आहे लर्निंग विथ रोडगे सर या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.